डोळ्याची काळजी घेत असताना चष्म्याचा वापर कसा करावायचा याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चष्मा तर सर्वांना नसतो, काहींना असतो तर काहींना नसतो. डोळा हे मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचे असे ज्ञानेंद्रिय आहे, जे आपल्याला जग पाहण्यास मदत करते आणि त्याचे काय अवयव आहेत ते आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ पहिला अवयव कॉर्निया. डोळ्याचा सर्वात बाहेरीलचा भाग, डोळ्याच्या बाहेरील भाग म्हणजे कॉर्निया. लेन्स हा दुसरा अवयव. कॉर्नियाच्या मागील भागचा भाग म्हणजे लेन्स. तर रेटिना, डोळ्याच्या मागील भागीच जो डोळ्याचा पडदा असतो त्याला रेटिना म्हणतात. आणि चौथा अवयव महत्वाचा ऑप्टिक नर्व, तो जो रेटिना मधून मेंदूपर्यंत विद्युत लहरी पोहोचवणारा हा भाग म्हणजे ऑप्टिक नर्व. मोलाचं कार्य, हा डोळा कॅमेऱ्यासारखा असतो बघा, कॅमेऱ्याचं काम करतो. आता आपण डोळ्याचे अवयव काय पाहिले महत्वाचे, डोळ्याचे अवयव पाहिले कोणते? कॉर्निया, लेन्स, ऑप्टिक नर्व वगैरे. तेव्हा आपण डोळ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि घेतली पाहिजे. आपण काय करतो, गाडी असताना हेल्मेट वापरतो, डोक्याला मार लागू नये म्हणून, कधीतरी जवळ होऊ नये म्हणून हेल्मेटचा वापर करतो, हे ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये किंवा पावसामध्ये आपण छत्रीचा वापर करतो रक्षण होण्यासाठी आपले. उतरवयामध्ये आपण काय करतो, काठी किंवा वॉकरचा आधार घेतो, जर चालता येत नसेल तर काठी किंवा वॉकरचा आधार घेतो. तस चष्मा हा डोळ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा वस्तू आहे. तेव्हा चष्मा वापरताना त्याची काळजी कुठली घ्यायची, कोणती घ्यायची, तो कसा हँडल करायचा, चष्मा कसा हाताळायचा, हे ध्यानात घ्या. जर तुमचा चष्मा नसेल डोळ्याला तर तुम्हाला दिसणार नाही. वर्षातून एकदा तरी डॉक्टरना भेटा, डोळे तपासून घ्या, हे गरजेचं आहे. तुमचा नंबर वाढलाय का नाही, चष्म्याचा नंबर वाढला की नाही, हे त्यातून निदान होतं. म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरकडे जावा आणि चष्मा दरवर्षी तपासून घेत चला. मित्रांनो, हे सांगत असताना आता तुम्ही माझा चष्म्याची काळजी घ्यायची तरी कशी, काय नाही, साधा उपाय सांगतो घरच्या घरी करण्यासारखा. आणि हा उपाय रोज करत जा. चष्मा वापरायच्या आधी हा रोज उपाय करायचा. काय करायचं, चष्मा घ्यायचा, त्याच्यावर खोबऱ्या तेलाचे 2-3 थेंब टाकायचे आणि सुती कपड्याने पुसायचे. एक 10 ते 20 मिनिटाने चष्मा वाळल्यानंतर तो चष्मा परत तुम्हाला वापरायला काही हरकत नाही. अशाने काय होतंय बघा, तुमच्या चष्म्याची काच आहे ना अत्यंत चांगल्या प्रकारे राहते आणि तुम्हाला दिसण्यास, काय काय ना चष्मा घातल्यानं तवंग येतात, त्या काचेवरती रेगाव म्हटले असतात.
आणि त्यामुळे पाहताना आपल्याला त्रास होतो. आणि हा त्रास टाळण्यासाठी हा उपाय जरूर करा. डोळ्याची काळजी घेण्यासाठी चष्मा वापरणे अत्यंत गरजेचं आहे. नियमितपणे वर्षाला तपासायचं. पुढील भागात मी डोळ्याची काळजी कशी घ्यायची किंवा डोळ्याची काळजी कशी घ्यायची हे सांगत असताना त्याच्यासाठी मी घरगुती उपायही सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. कसं आहे मित्रांनो, आपल्याला समोरच्या वस्तू असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, जगातील कुठलीही वस्तू पाहण्यासाठी डोळे असणे अत्यंत गरजेचं आहे. डोळे असणे अत्यंत गरजेचे आहे. बरेच लोक डोळ्याची काळजी घेत नाहीत. त्यावेळी काय होतं बघा, वयोमानानुसार म्हणा किंवा जीवनशैली जीवनशैलीमुळे म्हणा आपल्याला डोळ्याचे विकार होतात. मग ते मोतीबिंदू असतील, काचबिंदू असतील, व्हायरल इन्फेक्शन असेल, डोळ्याची जळजळ असेल, डोळा लाल झाला असेल, असे काही त्रास दिसतात. तेव्हा गरज आहे, काळजी घ्या. आणि आपला डोळा सुरक्षित असेल शेवटपर्यंत तर आपण तो डोळा नेत्रदान करू शकतो. नेत्रदान जरूर करा. आपल्यामुळे जर ती दृष्टी दुसऱ्याला मिळत असेल, एखाद्याला आपल्यामुळे जर दृष्टी मिळत असेल तर नेत्रदान अवश्य करा. तेव्हा हा व्हिडिओ शेअर करा, एवढंच सांगतो. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.